काही नाही, आता आपण चाललोय पिक्चर बघायला दशावतार. तर पिक्चर बघून झाल्यावर तुम्हाला आम्ही रिव्ह्यू सांगतो. इंटरव्हल झालेला आहे आता दशावतारचा. आम्ही आलेलो आहे पिक्चर बघायला विशाल सिनेप्लेक्स. तर आज भाऊ खुश झालेत. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या काही नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे पिक्चर बघायला. पिक्चर कोणता? तर दशावतार पिक्चर बघायला चाललेलो आहे. आता ते अनप्लॅन्ड होतं, कालच ठरलं आमचं अचानक, पण ते पण होत होतं का नाही काय सांगता येत नव्हतं. मग आता आम्ही चाललोय, 4चा शो आहे. आता निघतो घरातनं, ठाकरेला उचलून डायरेक्ट शोला जाऊन बसायचं आणि बघा मग तुम्ही रिव्ह्यू आपला कसा येतो पिक्चर. जाता जाता काय होते ते बघत राहू आपला. तर आपले मित्र रितेश भाऊ ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. ठाकरे भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? काही नाही, आता आपण चाललोय पिक्चर बघायला दशावतार. तर पिक्चर बघून झाल्यावर तुम्हाला आम्ही रिव्ह्यू सांगतो. तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. आपण घेतलाय ठाकरेला. आता आपण जाऊ पिक्चरला. बघत राहा आम्ही अवतार तुझा आल सुरलित दिन तुझा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे. इंटरव्हल झालेला आहे आता दशावतारचा. आम्ही आलेलो आहे पिक्चर बघायला विशाल सिनेप्लेक्स. तर आता आम्हाला येऊन खूप वेळ झालेला आहे. आमची एंट्रीच लेट झालेली आहे. मित्रांनो, ट्रॅफिकमुळे खूप लेट झालेलं आहे, 15-20 मिनिटं. त्यात आम्हाला माहीत नव्हता कुठे आहे. त्यात आम्ही फिरून आम्हाला पार त्यांनी समोर न गेलो तर आम्ही युटर्न मारून आलो. काय सांगायचं तुम्हाला, नुसता राडा चाललाय. आता पिक्चर बघितल्यावर तुम्हाला रिव्ह्यू देतो आम्ही. चला आता बघू पिक्चर चालू झाला. तर मित्रांनो, याच ठिकाणी आपण पिक्चर बघितलेला आहे आता अख्खा. पिक्चर मस्त होता दशावतार, एक नंबर. काय ॲक्टिंग केलेली, पिक्चर एक नंबर टॉप होता, त्यात काहीच विषय नाही. आता आपण जाऊया, जरा नाश्ता बिष्टा करू, ठाकरेला सोडवतो मग घरी, आणि मग जाऊ. तसंच काय होते बघू. घरी जरा काम चालू आहेत, ते पण बघू काय आहे का. काय ब्लॉग बिग पण नीट घेता येईना, त्यामुळं तर आज उशिरा उठलो, त्यामुळं तर काय आजचा ब्लॉग एकदम छोटा होईल मला तर वाटतंय. ठाकरे, तुझं काय मत होतं मग? पिक्चर एकदम भारी होता, सगळ्यांनी एकदा बघा दशावतार. मस्त होता. निसर्गाबद्दल होता थोडक्यात पिक्चर. निसर्गाबद्दल. कोकण असं बघितलं ना तरी पण भारी वाटतं, नाही का? वेगळीच मजा आहे. चला तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो, हे बघा काय मागवलंय आम्ही. भाऊ खुश झालेत. पैसे मागा फक्त पैसे. ATM शेवटी भाऊनी जाऊन ATM पिन बदललाच. भाऊ म्हणला पैसे शेवटी बदलायच लागन, काही पण होऊ दे, पैसे नाही खर्च आले एकतर आधीच. त्यामुळं अवघड आहे खरे. एकटं राहणं काय सोपं नाही, कळू शकतं. जाऊ द्या, आता मस्तपैकी आपण मस्तपैकी काय मग ठाकरे दाबू आता जोरात. मग काय तर सुट्टी नाही. चालतंय, आम्ही खातो आता. खाऊन झाल्यावर झोपतो, बघू. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम छोटा झालेला आहे. आता काय करू शकत नाही त्यासाठी. आज एकदम काय सांगू तुम्हाला, उठलोच लय उशीर आहे, त्यामुळं काय ब्लॉग काय घेता नाही आला एवढा मोठा. तर आता उद्या ट्राय करू मोठा घ्यावा. आज नेमकं कंटेंट भरपूर होतं, पण नेमकी चार्जिंग संपली फोनची, त्यामुळं आम्हाला तर काय काढता नाही आलं. तर तुम्हाला उद्यापासून मी सांगतो, उद्यापासून रेग्युलर नीट ब्लॉग पडतील. काही चार्जिंगचं काही कारण नसणार उद्यापासून. आजच रात्री फुल चार्ज करून ठेवतो, मला टेन्शन नाही. एकतर काल झोपून गेलो, ब्लॉग एवढा उशिरा एडिट केला आणि तो अपलोड बी नाही झाला नेमका. आता अपलोड होऊन जाईल आता 10 मिनटात. तुम्ही बघत राहा आपले ब्लॉग. तर रितेश ठाकरे आलेत आज आपल्याकडे झोपायला. आज त्यांच्या रूममध्ये पेस्ट कंट्रोल केलं आहे, त्यामुळे ते काय आज त्यांच्या घरी काय आपलं रूमवर काय झोपू शकले नाही. आज त्यांच्या मावशीला आठवण काढत असतील त्यांच्या.
काय म्हणणं आहे रितेश भाऊ ठाकरे तुमचं? आता झोपायची वेळ झाली, झोप लागते आता. झोप लागायला लागली आता. मावशींची आठवण. नाहीतर भाऊ आता जर उशीर झाला असता तर उड्या मारून गेला असता त्या बिल्डिंगवर, त्या उड्या मारून गेला असता वरनं त्या भिंतीवर. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा झालेला आहे. काय ते पिक्चर बघायला गेलो आणि सकाळी 12:30ला उठलो. दिवसच संपला तेवढ्यात. हो ना. रात्री गेलो तेवढं पूलला, पण पूलच्या इथं गेलं आणि काय चार्जिंगच संपली, त्यामुळे काय ब्लॉग बी काढता नाही आला. जाऊ द्या, उद्यापासून रेग्युलर ब्लॉग पडतील. तुम्ही बघत राहा, असंच सपोर्ट करत राहा. लवकरच आपण मोठे चांगले ब्लॉगिंग एकदा कसं सवय झाली ना, मग काय नाही, ते रोजच्या रोज कंटिन्युअस ब्लॉग पडत राहतील. थोडंसं वेळ लागेल, पण आपण प्रयत्न करणार, कारण की प्रयत्नाशी करणार घडता वाळूतूनही तेल घडे. चला, तर आपण तुमचा आज निरोप घेतो तुमचा. असंच आपल्याला प्रेम देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया उद्या परत एका नवीन जोमाने आणि एक नवीन दामाने. जय महाराष्ट्र.